शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराची जमीन अडकली, न्यायासाठी आमरण उपोषण। आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष। नाशिकमधील म्हसरूळ शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराच्या मालकीची आदिवासी जमीन विविध प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा या मागणीसाठी धोंगडे परिवाराने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। धोंगडे परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांच्या मालकीची जमीन असूनही सदर जमिनीबाबत आवश्यक कार्यवाही होत नसल्याने कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नसल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आला आहे। दत्तू धोंगडे राहणार म्हसरूळ। काय आम्ही दिंडोरी जकात नाक्यावर आम्ही राहायला आहे। आमचं सगळं तिथं टपरे होत्या, यांनी सगळे मोडतोड केली। प्रवीण लालचंद शाह राहणार टिळकवाडी, काय त्यांनी 70-80 गुंड आणि 30-40 लेडीज आणून आमच्यावर हल्ला केलेला आहे त्यांनी। आणि एकदा कब्जा काढून गेली महानगरपालिका, त्यांनी लगेच महानगरपालिकेची गाडी असताना लगेच टँकर आणला शहानी। तो टँकर लगेच तिथं उतरवली, ती टपरी लगेच तिथं अतिक्रमण केलं, लगेच तार कंपाऊंड सगळं मारून आणि आम्हाला उचलून दिलं। आणि आम्हाला कुठल्याही परिवाराने साथ नाही दिली, पोलिसांनी साथ नाही दिली। डिपार्टमेंटला आम्ही 112ला फोन लावून 112ने सुद्धा जागेवर येऊन आम्हाला काहीच विचारपूस केलेली नाही। हा, महापालिका अधिकारी लोक होते, ते बोलले आम्ही तुम्हाला नोटीस देईल होते, तुम्ही खाली करायचे आदेश आलेले आहे आम्हाला। एवढा धिंगाणा त्यांनी केला आमच्या भोवती। चालू आहे ना। महापालिका कोण होते अधिकारी राहुल जाधव। हा, त्यांनी कब्जा मारलेला आहे ना। गुंडांनी म्हणजे शहाने कब्जा मारून घेतला, यांना खाली करायला लावलं महानगरपालिकेला पैसा देऊन घेऊन, डिपार्टमेंटला पैसा देऊन घेऊन सगळी दाबादाब करून आम्हाला तिथून हुसकून दिलेले। आम्ही कमीत आमच्या ताब्यामध्ये 48 सालापासून जमीन आहे ती। आमच्या आज्याने 48 सालापासून जमीन खरेदी केलेली आहे। सध्या ताबा आमचाच होता, पण 20 तारखेपासून सगळा ताबा खाली केलेला आहे त्याने आमच्यावाला। मी गायत्री धोंगडे, आम्ही राहणार म्हसरूळ आदिवासी। आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे। प्रवीण शाह यांनी आमच्या जागेवर 50-60 गुंड पाठवून आमच्यावर मारहाण करून त्यांनी लेडीज पण पाठवल्या होत्या आणि डिपार्टमेंट पण आमची केस घेत नाही। महानगरपालिकेच्या गाड्या येऊन आमचं सगळं शेड मोडून तोडफोड करून निघून गेले। डिपार्टमेंटच्या गाड्या येत आहे, पाहून निघून जात आहे, आमची केस पण घेत नाहीये। तर आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। रहिवासी आहे आणि भिकाजी मोगल हे पूर्वी तलाठी होते। तलाठीने काय केलं, तेव्हा लॅपटॉप कागदपत्र म्हणजे लॅपटॉप वगैरे मोबाईल त्यावेळेस नव्हते, त्याने हाताने सह्या वगैरे करून नाव नोंदणी करून तिचे नाव जमीन करून घेतली। जमीन करून तिने केल्यानंतर ही शाळा ऐकल्या गेली आणि केस कोर्टात चालू असताना तहसीलदार कलेक्टर साहेब यांनी खरेदी द्यावा कसं त्यांना। माझी विनंती आम्हाला कब्जा भेटला पाहिजे। सगळं यारेफेरी कोर्टातून होतो, तहसीलदार कलेक्टर आणि जेवढे अधिकारी आहे वरती मंत्री संत्री यांनी सगळ्यात मोठे असले बिल्डर लोक पैसेवाले असल्यामुळं गरीबला अन्याय केला। गरीबावर यांची एवढी विनंती मंत्री संत्रीने आमची बाजू मांडायला पाहिजे। आणि पोलीस स्टेशन एक असं आहे, म्हसरूळ पोलीस चौकी डीबीवाले आहे, क्राईमवाले आहे, कोणत्याही गोष्टी प्रत्येक आदिवासी समाजाला त्रास देत आहे। आमची केस काय दाखल ते घेते नाही। कोर्ट गेल्यानंतर जाऊन आम्ही म्हणलो आमची तक्रार घ्या, आमची तक्रार घेत नाही, ते आम्हाला वरून दमदारी देतात। तुम्हाला काय सबूत आहे असं माझ्या पंचवटी पोलिसला नियोजन आहे। याने आमचं पूर्ण सहकार्य करून द्यायला पाहिजे, नाही तर आम्हाला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागेल। नाही केलं पंचवटी पोलिसांनी आम्हाला पोलीस स्टेशन नगरपालिका आम्ही दावा टाकू शकतो। नगरपालिका अतिक्रमण जे साहेब होते त्यांनी सुद्धा आम्हाला अन्याय केलाय। त्यांनी काहीच आम्हाला कागदपत्र दिले नाही, आमचे कागदपत्र सुद्धा चोरी गेले। त्याशिवाय वरल्या मोठ्या भावाला पुतण्याला यांनी बंद केलं, व्हॅनमध्ये टाकलं। नगरपालिका लोकांनी यांनी आम्हाला एक कागदपत्राची पिशवी होती, ही पिशवी सुद्धा इसकून ती नाही, आम्हाला ते कागदपत्र सुद्धा पोस्ट झाले नाही अजून।